विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 7वीचा 12वा पाठ सलाम नमस्ते हा पाठ पाहणार आहोत। या पाठाच्या लेखिका आहेत सुधा मूर्ती। त्यांचा जन्म 1950 या साली झालेला आहे। सुधा मूर्ती यांची माहिती इथं दिलेली आहे, पहा। प्रसिद्ध लेखिका, त्यांची पुस्तकं वाईज अँड अदरवाईज, सामान्यातले असामान्य, अस्तित्व, आजीच्या पोतडीतल्या गोष्टी, आयुष्याचे धडे गिरवताना, बकुळा, गोष्टी माणसांच्या इत्यादी पुस्तके प्रसिद्ध आहेत। प्रस्तुत पाठ पुण्यभूमी भारत या कथासंग्रहातून घेतला आहे। सुधा मूर्ती यांच्या मूळ इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद लीना सोहोनी यांनी केला आहे। तर मुलांनो, या ठिकाणी तुम्हाला हा पाठ कोणत्या कथासंग्रहातून घेतला आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर याचं उत्तर आहे पुण्यभूमी भारत। तर या पाठामध्ये सुधा मूर्ती यांनी शेख मुहम्मद याची माणुसकी सांगितलेली आहे। तर हा पाठ सुधा मूर्ती यांच्या मूळ इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद आहे। म्हणजे त्यांचे मूळ पुस्तक जे आहे ते इंग्रजी कथासंग्रहाचं आहे, त्याचा अनुवाद, मराठी अनुवाद म्हणजे मराठीमध्ये त्याचं भाषांतर लीना सोहोनी यांनी करून हा पाठ आपल्याला अभ्यासाला दिलेला आहे। तर या ठिकाणी गरीब परिस्थितीत असलेल्या कष्टाळू वृत्तीच्या शेख मुहम्मद या छोट्याशा दुकानदाराचे शब्दचित्र या पाठात रेखाटले आहे। शेख मुहम्मद आणि त्याची बहीण जुबेदा यांची माणुसकी व प्रामाणिकपणा या गुणांचा प्रत्यय आपणास या पाठामध्ये येतो। तर इथं लेखिका सांगतात की अत्यंत गरीब परिस्थिती असूनही माणुसकी, प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती, दुसऱ्यांच्या दुःखाविषयीची जाणीव इत्यादी गुण शेख मुहम्मद व त्याची मृत्यूच्या दारात उभी असलेली बहीण जुबेदा यांच्या ठायी दिसून येते। मृत्यूच्या दारात का म्हणले तर ते पुढे आपल्याला पाठामध्ये पाहायचं आहे। प्रस्तुत पाठात लेखिकेने याचे अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन केले आहे। हृदयस्पर्शी म्हणजे काय? मनाला स्पर्शून जाणारे असे हे वर्णन की ती कथा ऐकली की आपल्या डोळ्यात आपोआपच पाणी येतं, असे हे हृदयस्पर्शी वर्णन या पाठात लेखिकेनं केलेलं आहे। तर त्याआधी तुम्हाला इथं माहिती मिळवा असं एक दिलेलं आहे तक्ता, बघा। तुमच्या परिसरातील गरजू, अनाथ, अपंग इत्यादी व्यक्तींसाठी काम करणाऱ्या व्यक्ती व संस्था याविषयी माहिती मिळवा। शक्यतो मिळवलेलं चांगलं। तर ठीक आहे, आपण आता पाठाला सुरुवात करू। शेख मुहम्मदचं एक छोटंसं दुकान होतं। तो वह्यांची किरकोळीनं विक्री करायचा। किरकोळीनं म्हणजे काय तर क्षुल्लक, म्हणजे ज्या किमतीत आणलेल्या आहेत वह्या त्याच किमतीला त्या वह्या विकायच्या। अगदी थोडाफार फायदा त्यामध्ये तो करून घ्यायचा। आपण होलसेल म्हणतो, किरकोळ म्हणजे काय होलसेल दुकानं म्हणतो, बघा। तर त्या होलसेल दुकानाचा तो त्याचा एक मालक होता त्या दुकानाचा, आणि त्या वह्या तो विकायचा। दरवर्षी जून महिन्यात मी त्याच्याकडून मोठ्या संख्येनं वह्या विकत घेत असे। आम्ही त्या झोपडपट्टीतील शाळकरी मुलांमध्ये वाटत असू। त्याचं दुकान आमच्या ऑफिसच्या जवळच होतं। दुकानाची जागा भाड्याची होती। शेख मुहम्मद फार संकोची स्वभावाचा होता। तर दरवर्षी जून महिन्यामध्ये त्याच्याकडून लेखिका वह्या घेत होत्या, आणि त्या झोपडपट्टीमध्ये राहणारे जे गरजू मुलं आहेत, ज्यांना अभ्यासासाठी साहित्य मिळत नाही, अशा मुलांमध्ये त्या वह्या त्या वाटप करत असत। आणि अगदी ऑफिसच्या जवळ त्यांचं ते दुकान होतं, आणि त्याची जी दुकानाची जागा होती ती सुद्धा भाड्याची होती। म्हणजे काय, किरायानं त्याने ते दुकान घेतलेलं होतं। तर त्याचं वैशिष्ट्य त्याने इथं स्वभाव सांगितलं आहे की शेख मुहम्मद हा अतिशय संकोची स्वभावाचा होता। म्हणजे संकोची स्वभाव म्हणजे काय, लाजाळू वृत्तीचा तो होता। तो वह्या आणून आमच्याकडे पोहोचवायचा। आमचा चेक तयार झाला की आम्ही त्याला तसं कळवायचो।
मग तो येऊन चेक घेऊन जायचा. म्हणजे वह्या तयार केल्या, वह्या आणून दिल्या की लगेच तो पैसे मागायचा का? तर नाही. ज्यावेळेस चेक तयार झाला, लेखिकेने त्यांना सांगितलं की मगच तो येऊन चेक घेऊन जायचा. म्हणजे तो इतका संकोची, लाजाळू होता, हे यावरून आपल्याला समजतं. एकदा असाच तो आमच्या ऑफिसात आला होता. त्यावेळी आम्ही सर्वजण मिठाई खात होतो. मी शेखच्या हातावर मिठाई ठेवली, पण त्यानं ती खाल्ली नाही. का रे शेख, तुला मधुमेहाचं दुखणं वगैरे आहे का? नाही मॅडम, खाऊ घरी न्यावा म्हटलं. घरात लहान मुलं आहेत. माझ्यापेक्षा त्यांनाच याची गोडी जास्त. तुला किती मुलं आहेत? मी विचारलं. ती तेवढीशी मिठाई घरी जाऊन पुरली असती की नाही, कोणास ठाऊक. मॅडम, मला एक मुलगी आहे. शिवाय माझी भाची पण माझ्याकडेच असते. तर शेख महम्मद काय म्हणाला की ती दिलेली मिठाई तो हातातच ठेवला आणि ती हातात ठेवलेली मिठाई बघून लेखिकेने विचारले की ही मिठाई तुला खायची नाही का? तुला मधुमेहाचं दुखणं आहे का? तर त्यावेळेस तो म्हणला नाही. तर मधुमेह हे काय आहे? एक रोग आहे आणि त्याला आपण डायबिटीस असंही म्हणतो. तो काय म्हणाला की माझ्यापेक्षा माझ्या लेकरांनाच याची गोडी जास्त आहे. तर हा खाऊ घरी घेऊन जाणार आहे. माझी भाची पण तिथं आहे, तीही हा खाऊ खाईल, असं तो मॅडमला म्हणाला, लेखिकेला म्हणाला. का बरं? तुझी भाची तुझ्याकडे का असते? माझी बहीण जुबेदा विधवा आहे आणि ती आमच्याकडेच राहते. म्हणजे उत्सुकता वाढली की भाची पण घरीच राहते म्हणल्यावर लेखिकेची, त्या मॅडमची उत्सुकता वाढली आणि विचारली की भाची तुझ्याकडे का राहते? तेव्हा त्याने काय म्हणलं की त्याची जी बहीण आहे तिचं नाव काय आहे? जुबेदा. ती काय आहे? विधवा आहे. विधवा म्हणजे काय? जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्री. आणि ती आता कुणाकडे राहते? शेख मुहम्मदकडे राहते. मला ते ऐकून शेखबद्दल वाईट वाटलं. तो एक छोटा दुकानदार होता. तो काही खूप कमवत नव्हता. त्यामुळे त्याच्या कुटुंबाविषयी आणखी माहिती काढावीशी मला वाटली. जुबेदा काय करते? ती उत्तम शिवणकाम करते. ती आणि माझी बायको अशा दोघीजणी मिळून घरी शिवणाचा व्यवसाय करतात. अल्लाची मेहरबानी आहे. आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे. आम्ही समाधानी आहोत. म्हणजे आता जुबेदा घरी राहते, एवढे माणसं घरी राहतात, त्याचं जे दुकान आहे ते सुद्धा किरायाचं आहे आणि एवढ्या सगळ्यांना तो सांभाळतो आहे. त्याबद्दल त्याच्या घरच्याबद्दल जाणून घेण्यास लेखिकेला उत्सुकता वाटली. म्हणून त्याच्या घरच्याबद्दल त्यांनी विचारलं की तुझ्या घरी कोण कोण असतं? जुबेदा आहे. आणि ही जुबेदा काय करते? तर ती उत्तम शिवणकाम करते. म्हणजे शिलाई करण्याचं काम करते. कपडे लोकांची आणून ती शिवते आणि त्यावर त्यांचं पोट भागतं. तर ती फक्त एकटीच करते का? नाही. तर शेख मुहम्मदची बायको आणि जुबेदा मिळून शिवणकाम करतात. आणि अल्लाची मेहरबानी म्हणजे देवाचं आमच्यावर फार उपकार आहेत, फार आशीर्वाद आहेत. आमचं छोटंसं भाड्याचं घर आहे आणि आम्ही त्यामध्ये समाधानी आहोत. समाधानी म्हणजे काय? जे मिळालं त्यामध्ये आम्ही आनंद मानतो आहोत. त्याचं ते उत्तर माझ्या हृदयाला स्पर्श करून गेलं. आजकालच्या जगात समाधान हा शब्द तसा दुर्मिळच झाला आहे. त्याचं उत्तर लेखिकेला अतिशय आवडलं. कारण आजकालच्या जगात कुणीही म्हणत नाही की मी समाधानी आहे. आणि हा शब्द ऐकायला थोडासा दुर्मिळच झालेला आहे. दुर्मिळ म्हणजे काय? ऐकायला कधीतरी हा शब्द मिळतो. इथपर्यंत लक्षात आलं? ठीक आहे. असेच काही महिने लोटले आणि एक दिवस शेखचा मला फोन आला. मॅडम, या खेपेला मला तुम्ही चेक ॲडव्हान्समध्ये देऊ शकाल का? का बरं शेख? काही खास कारण? होय मॅडम, जुबेदाला कॅन्सर झाला आहे. उद्या तिचं ऑपरेशन आहे. मी ताबडतोब ऑफिसात निरोप ठेवून चेक त्याच्या घरी लगेच पाठवून दिला. पण त्याच्याबद्दल मनात
विचार येऊन मन उदास झालं. त्या ऑपरेशनचा खर्च भरपूर येणार होता. ती रक्कम जमा करण्यासाठी शेखची नक्कीच धावपळ चालू असणार, पण तरीही त्यानं माझ्याकडे पैसे मागितले नाहीत. तर पहा मुलांनो, या ठिकाणी शेखने एका दिवशी अचानकच त्यांना फोन केला, लेखिकेला, आणि म्हणले की या खेपेला मला चेक ॲडव्हान्समध्ये द्याल का? तर त्यावेळेस लेखिका म्हणाल्या का? तर या खेपेला म्हणजे काय? खेपेला म्हणजे वेळेला, ॲडव्हान्स म्हणजे काय? अगोदरच, वेळेच्या पूर्वीच तुम्ही मला पैसे द्याल का, अशी विनंती केल्यावर, का म्हणून विचारल्यावर त्यानं काय सांगितलं की जुबेदाला कॅन्सर झालेला आहे. कॅन्सर म्हणजे काय? कर्करोग झालेला आहे आणि उद्या तिचं ऑपरेशन आहे. ऑपरेशन म्हणजे काय? शस्त्रक्रिया आहे. तर या ठिकाणी लेखिकेला परत प्रश्न पडला, मन उदास झालं की एवढा खर्च होत असून सुद्धा शेखची धावपळ सुरू असेल तरीही त्याने माझ्याकडे पैसे मागितलेले नाहीत. यामुळे लेखिकेचं मन उदास झालेलं आहे. अनुभवानं मला बरंच काही शिकवलं आहे. आपल्या स्वतःच्या हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये लपवून गोरगरिबांसाठी निधी गोळा करायला आलेल्या बायका मी पाहिल्या आहेत. आपल्या अनाथ मुलांना शिष्यवृत्ती मिळावी म्हणून ती मुलं अनाथ असल्याचं सांगताना चांगल्या सधन कुटुंबातल्या आईवडिलांना मी पाहिले. कितीतरी माणसं फाउंडेशनकडून मदत पदरात पाडून घेण्यासाठी आपल्या आईला निराधार ठरवून मोकळी होतात, हेही मी पाहिले. जर एखाद्या व्यक्तीला मदत मिळाली नाही तर ती व्यक्ती आयुष्यातून उठेल असं आम्हाला ज्या कुणाबद्दल वाटेल त्याला फाउंडेशन मदत करेल, असा माझा नेहमी आग्रह असतो. तर या ठिकाणी पहा की लेखिका म्हणतात की एवढी त्याची परिस्थिती गरीब असून सुद्धा शेखनं पैसे मागितलेले नाहीत मोहम्मदनं. तर पुढे लेखिकेला आठवू लागलं की असे बरेच अनुभव लेखिकेला आलेले आहेत की हिऱ्याच्या कुड्या पर्समध्ये ठेवून गोरगरिबांसाठी निधी गोळा करणाऱ्या बायका लेखिकेने पाहिल्या आहेत. म्हणजे बऱ्याच श्रीमंत घरातले लोक काय करतात, वेगवेगळ्या सवलती मिळवण्यासाठी शासनाकडून त्याचा उपयोग करून घेतात किंवा वेगवेगळ्या संस्थेकडून मदत करून घेण्यासाठी स्वतःला अनाथ किंवा आईवडिलांना निराधार ठरवून ती मदत ते घेत असतात. फाउंडेशन म्हणजे काय? तर फाउंडेशन म्हणजे सेवाभावी संस्था किंवा प्रतिष्ठान. अशा संस्था काय करतात, गोरगरिबा लोकांच्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी पैशाची किंवा इतर काही गोष्टीची त्यांना मदत करतात. तर अशी ही मदत लेखिकेने बऱ्याचदा अशा लोकांना केलेली आहे. मी शेखला फोन केला, शेख मला एक सांग, या ऑपरेशनच्या पैशाची काय व्यवस्था केली आहेस तू? मॅडम, मी जुबेदाचे आणि माझ्या बायकोचे सगळे दागिने विकले आहेत, शिवाय बँकेकडूनही थोडं कर्ज घेतलं आहे. शेख, तू आम्हाला का नाही मदतीसाठी विचारलंस? मॅडम, मला निदान एवढं तरी परवडतंय, पण आणखी कित्येक लोक आमच्याहूनही गरीब असतात. माझ्यापेक्षा त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. त्याचं हे उत्तर ऐकून मन हेलावलं. जास्त काही न बोलता मी त्याला दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलची सर्व कागदपत्र घेऊन येण्यास सांगितलं. मी त्याला पुढे काही बोलायची संधीच दिली नाही. तर लेखिकेला प्रश्न पडला की त्याने पैसे का मागितले नाहीत म्हणून त्यांनी फोन केला. तर शेख काय म्हणाला की माझी पैशाची व्यवस्था झालेली आहे. तर काय केलंस? तर जुबेदाचे आणि बायकोचे काही दागिने विकले आणि बँकेकडून थोडंसं कर्ज घेतलेलं आहे. तर त्यावेळेस लेखिका काय म्हणाल्या की मदतीसाठी तू आम्हाला का नाही विचारलंस? तेव्हा शेखनं काय उत्तर दिलं मोहम्मदनं की आम्हाला निदान एवढं तरी परवडतंय की आम्ही पैसा उभा करू शकतो, पण आमच्यापेक्षाही गरीब लोक आहेत, त्यांना तुमच्या मदतीची जास्त गरज आहे. पण लेखिकेनं पुढेही त्याचं काहीही न ऐकता त्याला काय म्हणलं की उद्या येताना तू हॉस्पिटलचे कागदपत्र घेऊन ये आणि बाकीचं आपण बघू, असं म्हणून त्याला बोलायची संधीच तिनं दिलेली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळी कागदपत्र घेऊन तो ऑफिसात आला. मी त्याला थोडा वेळ थांबायला सांगितलं. सगळी कागदपत्र नीट तपासून पाहिली आणि नंतर त्याला 50,000चा चेक लिहून दिला. त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. मॅडम, तुमच्याकडून एवढे पैसे मिळतील असं मला वाटलंच नव्हतं. तुम्ही माझ्या संकटात
आपलं माणूस समजून मदतीला धावून आला आहात. हे असलं बोलणं मी सहसा फारसं मनावर घेत नाही. जेव्हा कधी मी गरजूंना मदत करते तेव्हा ते मला असं काहीतरी म्हणतातच, पण एकदा त्यांची गरज भागली, संकटातून मुक्तता झाली की ते बोलण्याचेही कष्ट घेत नाहीत. असेच काही दिवस लोटले. ऑपरेशन व्यवस्थित पार पडल्याचा निरोप शेखनं आमच्या ऑफिसात ठेवला होता. त्यानंतर बरेच दिवस त्याच्याकडून काहीच बातमी कळली नाही. आमचंही त्याच्याकडे काही काम निघालं नव्हतं. म्हणजे तो दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये आला, त्याला 50,000चा चेक लेखिकेनं दिला. तो पैसे घेऊन त्याला फार आश्चर्य वाटलं की तुम्ही एवढी मोठी मदत, आपलं माणूस समजून संकटाच्या काळात तुम्ही मला मदत केलात, माझ्यासाठी धावून आलात, आमच्या कुटुंबासाठी, असं म्हणून तो विनंती करून आभार मानून लेखिकेचे तिथून निघून गेला. पण लेखिकेला ते फारसं काहीसं मनावर घेतलं नाही, कारण असे गरजूंना मदत करतात तेव्हा असेच काहीतरी लोक बोलतात, पण जेव्हा संकटातून ते मुक्त होतात तेव्हा अशा संस्थेत या लोकांना ते विचारत देखील नाहीत. म्हणून त्यांनी ते फारसं मनावर घेतलं नाही. ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं असा निरोप शेखनं ऑफिसमध्ये ठेवला होता, पण त्यानंतर काहीही बातमी कळाली नाही. एक दिवस सकाळच्या वेळी मी ऑफिसात पाऊल टाकलं आणि रिसेप्शन काउंटरपाशी शेख थांबलेला मला दिसला. त्याच्याबरोबर 4 वर्षाची छोटी मुलगी पण होती. तिच्या अंगात साधाच सुती फ्रॉक होता, पण झालरी, बटणं वगैरे लावून सुरेख शिवलेला होता. तिच्या केसांना भरपूर तेल लावून चापून चोपून एक पोनीटेल बांधली होती. तर एक दिवस सकाळी ऑफिसमध्ये पाऊल टाकल्याच रिसेप्शन काउंटरजवळ शेख त्याला दिसला. रिसेप्शन काउंटर म्हणजे काय? स्वागत कक्ष. आणि त्याच्यासोबत 4 वर्षाची एक छोटी मुलगी होती. तिच्या अंगात साधा सुती फ्रॉक होता आणि तोही झालरचा होता, बटन लावलेला आणि अतिशय सुरेख असा शिवलेला तो फ्रॉक होता. तिच्या केसाला भरपूर तेल लावलं होतं आणि एक पोनीटेल बांधलेली होती. पोनीटेल म्हणजे काय? केस बांधणीची पद्धत. अगदी घोड्याच्या शेपटीसारखी अशी ही वेणी तिची दिसत होती, बारकी. तर आपण वेणी म्हणतो त्याला थोडक्यात, पोनीटेल. तर ती बांधलेली होती. शेखचा चेहरा दुःखी दिसत होता. काय शेख, कसा आहेस तू? तुला भेटीची वेळ वगैरे दिली होती की काय? सॉरी मॅडम, 2 आठवड्यापूर्वीच जुबेदा गेली. तुम्ही तिला इतकी मदत केली पण तिचं नशीबच खोटं. खरं तर तुम्हाला येऊन भेटायची, तुम्हाला सलाम करायची इच्छा होती हो तिची, पण अल्लानं तिला नेलं. मी तिच्या मुलीला घेऊन आलोय. ही तबस्सुम. म्हणजे शेख खूप दुःखी होता हे चेहऱ्यावरून समजत होतं. आणि शेख, तुला मी भेटीची वेळ दिली होती का, असं लेखिकेनं विचारलं असता. सॉरी मॅडम, माफ करा मॅडम, 2 आठवड्यापूर्वीच जुबेदा गेली म्हणजे काय? मरण पावली. तर तुम्ही तिला इतकी मदत केली पण तिच्या नशिबात जगणंच नव्हतं. खरं तर तिला तुम्हाला भेटून सलाम करायचं होतं. सलाम म्हणजे काय? तर तुम्हाला नमस्कार करायचं होतं, असंही शेख मुहम्मद कोणाला म्हणाला? लेखिकेला मिळाला. कोण नमस्कार करणार होतं लेखिकेला? जुबेदा करणार होती, पण तिची ती इच्छा जी होती ती अपूर्णच राहिलेली आहे. ती देवाकडे निघून गेली. मी तिच्या मुलीला घेऊन आलोय. तिचं नाव काय आहे? तबस्सुम. मी तबस्सुमकडे पाहिलं. हे एवढं मोठं ऑफिस, ही सभोवताली एवढी सगळी अनोळखी माणसं, बिचारी बावरली होती. बावरणे म्हणजे काय? गोंधळणे. ती लहानशी मुलगी, ती ऑफिसमध्ये नवीन, सगळं तिला अनोळखी होतं. अनोळखी म्हणजे काय? ओळखीचे नसणे. तर अशी ही माणसं बघून ती गोंधळलेली होती. त्या अनाथ मुलीकडे पाहून मला वाईट वाटलं. आपल्या नशिबात काय वाढून ठेवलंय याची तिला कल्पनाही नव्हती. तिच्या मामानं तिला सांगितलं, बेटी मॅडम को सलाम करो. त्याबरोबर त्या पोरीनं आपले इवलेसे हात उचलून मला सलाम केला. तर ती आता अनाथ झाली होती. तिची आई नव्हती. हे ऐकून आणि तिच्याकडे पाहून लेखिकेला खूप वाईट वाटलं की आता तिची आई नाही, वडीलही नाही, तर आता तिच्या पुढे नशिबात काय लिहून ठेवलं आहे या मुलीला याची कल्पनाही नसेल, माहितीही नसेल.
असा विचार करून लेखिकेला खूप वाईट वाटलं. तिच्या मामानं तिला सांगितलं. तबस्सुमच्या मामाचं नाव काय आहे? शेख मोहम्मद. त्यानं तिला काय सांगितलं? बेटी मॅडम को सलाम करो, की तबस्सुम मॅडमला नमस्कार कर. असं म्हणल्या तिनं आपले छोटेसे हात उचलून मॅडमला सलाम केला, नमस्कार केला. माझ्या तोंडून शब्द फुटेना. शेखनं डाव्या हाताच्या बोटांनी डोळे पुसले आणि खिशातून एक पाकीट काढलं. मॅडम, हे तुमच्यासाठी आहे. जुबेदानं पाठवले. मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी. हे बघा चित्र. ही आहे तबस्सुम. आपले छोटेसे हात वरी करून मॅडमला सलाम करत आहे. हा आहे शेख मोहम्मद. त्याच्या हातात पैशाचं पॉकेट आहे. आणि ह्या आहेत मॅडम म्हणजे लेखिका. आणि ह्या मागचा जो भाग आहे तो ऑफिसचा भाग आहे, असं या चित्रामध्ये दाखवलेलं आहे. तर हे सगळं बघून लेखिकेच्या तोंडून शब्दच फुटेनात. नमस्कार केला तर नमस्कार कसं करावं त्या मुलीला, असा विचार करू लागल्या. तेवढ्यात काय केलं शेखनं? डाव्या हाताच्या बोटांनी डोळे पुसले. त्यालाही खूप रडू येऊ लागलं आणि खिशातून एक पॉकेट काढलं. मॅडम, हे तुमच्यासाठी जुबेदानं पाठवलं आहे. मला यायला उशीर झाला त्याबद्दल सॉरी. म्हणजे तो मॅडमची माफी मागू लागला. मी तो लिफाफा उघडला. आत 3,000 रुपये होते. मी गोंधळून शेखकडे पाहिलं. मॅडम, तुम्ही 50,000 दिले होते, पण जुबेदाचं ऑपरेशन आणि औषध पाण्यासाठी फक्त 47,000च खर्च आला. आपण आता यातून काही वाचत नाही. हे जेव्हा जुबेदाला समजलं तेव्हा ती म्हणाली, आपण उरलेले पैसे मॅडमना परत करू. निदान दुसऱ्या कुणाच्या तरी उपयोगाला येतील. एखादा नशीबवान असेल, त्याचा जीव तरी वाचेल. आता हे पैसे माझ्यावर खर्च करून वाया घालवायला नकोत आपण. तर तो लिफाफा उघडला लेखिकेने. तर आत त्यांना काय दिसले? 3,000 रुपये. आणि ते बघून गोंधळून त्यांनी शेखकडे पाहिलं असता जुबेदानं ते पैसे वापस केलेले आहेत असं शेखनं त्यांना सांगितलं. कारण ऑपरेशनला खर्च आला होता 47,000. मॅडमने दिले होते 50,000. तर उरलेले 3,000 त्यांनी ते परत केलेले होते. कारण जुबेदाला लक्षात आलं की आता आपण यातून काहीही वाचणार नाही. तर हे जर पैसे आपण त्यांना परत केले तर ते दुसरे कोणाला तर देऊन एखाद्याचा जीव तरी वाचेल. हा विचार करून जुबेदानं ते पैसे त्यांना परत केलेले होते. माझ्या नकळत माझ्या डोळ्यातलं पाणी गालावरून वाहू लागलं. मी जुबेदाला कधीच भेटले नव्हते, पण दुसऱ्यांविषयी तिच्या मनातली ही कळकळ पाहून मी थक्क झाले. म्हणजे जुबेदाला लेखिकेनं पाहिलं नव्हतं, पण तिचं हे वाक्य ऐकून लेखिकेच्या डोळ्यात नकळत पाणी आलं आणि ते पाणी वाहू लागलं डोळ्यातलं. म्हणजे त्या रडू लागल्या. त्यांनी जुबेदाच्या कधीही पाहिलं नव्हतं, कधीही भेटलं नव्हतं, पण दुसऱ्याच्या मनातली कळकळ म्हणजे काय? दुसऱ्याचे दुःख जाणून घेण्याची क्षमता तिची पाहून लेखिका खूप थक्क झाल्या. थक्क होणे म्हणजे काय? आश्चर्यचकित झालेल्या होत्या. तर नकळतपणे त्या जुबेदाला आठवू लागलेल्या होत्या. इतक्या गरिबीत आणि यातना सहन करताना सुद्धा तिनं दुसऱ्या गरजू रुग्णांचा विचार करावा, ही गोष्ट विस्मयचकित करून सोडणारी होती. आपण स्वतः संकटाशी झुंज देत असताना दुसऱ्याचा विचार करणारी माणसं या जगात विरळच. इथे तुमचं शिक्षण, भाषा, जातपात, धर्म या कशाचा संबंध नसतो. त्यासाठी हृदयात अपार करुणा असावी लागते. म्हणजे एवढ्या गरिबीत असून सुद्धा, यातना सहन करून सुद्धा, यातना म्हणजे काय? वेदना सहन करून सुद्धा अशी लोक पाहणं, हा विचार मनाला विस्मयकारक होता. विस्मयकारक म्हणजे काय? तर आश्चर्यचकित करणारा होता. तर अशी ही लोक विरळच असतात. विरळ म्हणजे काय? कमीच असतात समाजामध्ये.
की या ठिकाणी तुमचं शिक्षण, भाषा, जातपात, धर्म या कशाचा संबंध नसतो. त्यासाठी तुमच्या हृदयामध्ये अपार करुणा असावी लागते. अपार करुणा म्हणले बघा, या ठिकाणी खूप दयाळू वृत्ती तुमची असायला हवी. त्यावेळेसच तुम्ही दुसऱ्यांबद्दल असा विचार करू शकता. आणि ती विचार करण्याची क्षमता जुबेदाकडे होती, हे लेखिकेला पटलेलं होतं. मी तो लिफाफा तसाच शेखला परत देऊन म्हणाले, हे पैसे तबस्सुमसाठी आहेत. अल्लाची तिच्यावर मेहरबानी असू दे, तिला नीट शिकू दे. तुला जर काही मदत लागली तर प्लीज मला सांग. इतरांविषयी करुणीची भावना बाळगणाऱ्या बाबतीत ती आपल्या आईच्याही 4 पावलं पुढे जाऊ दे. आपली ही जी भूमी आहे ना, ती श्रीमंत का आहे माहीत आहे? सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी तिच्या पोटात आहेत म्हणून नव्हे, तर जुबेदासारख्या लोकांमुळेच तिचं ऐश्वर्य वाढणार आहे. तर लेखिका काय केल्या, लेखिकेनं ते पॉकेट त्याला परत तसंच दिलं आणि त्यांनी काय म्हणलं की तबस्सुमला या पैशातून शिकव आणि जर तुला काही मदत लागली तर मी तुला आणखीन मदत करायला तयार आहे. आणि ही जुबेदासारखीच तिच्यासारखीच इतरांविषयी करुणेची भावना बाळगणारी आणखी 4 पावलं पुढे जाऊ दे, म्हणजे आणखी ती खूप चांगली होऊ दे, असं लेखिकेनं शेख मुहम्मदला म्हणताना काय म्हणाल्या की आपली ही जी भूमी आहे, भूमी म्हणजे काय, आपली ही जी जमीन आहे ती कशामुळे श्रीमंत आहे माहिती आहे का? की सोन्याच्या किंवा हिऱ्याच्या खाणी आहेत म्हणून नाही. खाणी म्हणजे काय? जमिनीच्या पोटात दडलेले धातू शोधण्यासाठी केलेली जी व्यवस्था असते. भूगर्भात वेगवेगळ्या खाणी मिळतात आपल्याला, सोन्याच्या, चांदीच्या, हिऱ्याच्या, ह्या ज्या खाणी असतात. कोळसा पण आपल्याला तिथंच मिळतो, परत खनिज तेल मिळतात. तर ह्या खाणी ज्या आहेत त्यामुळे नाही, तर जुबेदासारखे लोक आपल्या समाजात आहेत, त्यामुळे आपल्या या भूमीचं ऐश्वर्य वाढणार आहे. हे सगळ्या गप्पा कोण ऐकत होतं? तबस्सुम ऐकत होतं. तिला काहीही समजत नव्हतं. तबस्सुम नुसती तिथे बसली होती, तिला काहीच कळत नव्हते. माझे शब्द पचनी पडणं शेखलाही कठीण जात होतं. तर या ठिकाणी काय सांगितलं लेखिका, ती एवढीशी तबस्सुम, तिला काहीही कळत नव्हतं आणि लेखिकेनं बोललेलं शेखलाही कळणं खूपच अवघड होतं, कारण तो त्या दुःखामध्ये होता. तर मुलांनो, या ठिकाणी हा पाठ इथं संपलेला आहे. तर हा स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. तर या ठिकाणी बघा, खेळू या शब्दाशी मध्ये खालील इंग्रजी शब्दासाठी वापरले जाणारे मराठी भाषेतील शब्द लिहा, असा प्रश्न आहे. त्याचं उत्तर सांगत आहे बघा. ऑफिस कार्यालय, चेक धनादेश, हॉस्पिटल इस्पितळ किंवा दवाखाना, ॲडव्हान्स म्हणजे आगाऊ रक्कम, ऑपरेशन म्हणजे शस्त्रक्रिया, कॅन्सर म्हणजे कर्करोग. तर हे तुम्हाला सोडवायचं आहे. व्यवसायमाला असेल तर त्यात सोडवा, नाहीतर वहीमध्ये सोडवा. या ठिकाणी बघा, विचार करा आणि सांगा हा प्रश्न दिला आहे. या पाठातील कोणत्या व्यक्तिरेखा तुम्हाला आवडल्या व त्या का आवडल्या याबद्दल तुमचे मत सांगा. या पाठातून मिळणारा संदेश तुमच्या शब्दात लिहा. तर या पाठातून काय संदेश मिळतो आपल्याला? कष्टाळू वृत्ती, प्रामाणिकपणा, समंजसपणा, माणुसकी या नैतिक मूल्याची आपण जोपासना करावी, हा संदेश या पाठातून आपल्याला मिळतो. तर माहिती मिळूयामध्ये हे जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा.